नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा मी कामावर पोचले. तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि आज कामावर मी बनवणार आहे ॲव्होकाडो सँडविच. तर ॲव्होकाडो सँडविचची फुल रेसिपी मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर एक ॲव्होकाडो घेतलेलं आहे, त्याचं असं साल काढायचं. साल काढण्याआधी त्याला मधून चीर पाडायची, म्हणजे ते आतली जी बी असते ना ती निघते. पण इथे प्रॉब्लेम काय झाला, ॲव्होकाडो जरासं खराब होतं. खराब असल्यामुळे मला ते असं सोलावं लागलं आणि खराब भाग काढून फेकावा लागला. तर खराब भाग काढल्यानंतर बाकीचा ॲव्होकाडो मी काढून घेतलं, त्याची बी बाजूला काढली आणि ते ॲव्होकाडो आपण पूर्ण स्मॅश करणार आहे. ह्याआधी तुम्ही कधी ॲव्होकाडोचं सँडविच बनवलं आहे का, आणि बनवलं आहे तर कसं बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. ॲव्होकाडो सँडविच खरंच खूप टेस्टी लागतं आणि खूपच हेल्दी असतं. अशा प्रकारे मी हा फॉक घेतलेला आहे, काटा चमचा, आणि त्याच्याने मी ॲव्होकाडोला स्मॅश करत आहे. तर पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आपल्याला. मी तुम्हाला दाखवते कसं स्मॅश करायचं आहे ते. तर हे एक ॲव्होकाडोमधलं थोडंसं खराब निघालं आणि बाकीचं ॲव्होकाडो मी असं व्यवस्थित स्मॅश करून घेतलं आहे. त्यामध्ये मी आता घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा. तर कांदा खूप बारीक चिरायचा आहे आपल्याला. बारीक चिरलेला कांदा टाकल्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर मी कोथिंबीर टाकणार आहे आणि एक बारीक चिरलेली मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी इथे एक मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली, ती पण मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. ह्यामध्ये ना हा लसूण आहे ना असा हा कुस्करून टाकायचा आहे. एकतर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवणार असाल तर तो खूप बारीक होईल. पेस्ट आपल्याला करायची नाही आहे, थोडंसं खाताना असं लागलं पाहिजे. तर मी ह्या मशीनच्या द्वारे लसूण त्याची बारीक करून मी त्या ॲव्होकाडो सँडविचमध्ये टाकत आहे. त्यामुळे ना कच्च्या लसणामुळे ॲव्होकाडो सँडविचला खूप छान टेस्ट येते. तर लसूण आणि मिरची तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिशोबाने टाकायची आहे त्यामध्ये, आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करण्याआधी मी अर्धा लिंबू घेतला आहे, त्या लिंबाचा रस टाकते. तुम्हाला लिंबाचा रस नसेल टाकायचा तर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. कोण कोण आमचूर पावडर टाकतं. तर ह्यानंतर मी टाकलेला आहे चाट मसाला, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे, जी मी पुढे टाकणार आहे मिक्स केल्यानंतर. तर हे बघा, हे मी व्यवस्थित मिक्स करते. मिक्स करून मी थोडंसं काढून ठेवणार आहे बाजूला, आणि त्यानंतर मी ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे. तर हे बघा, असं व्यवस्थित आपलं मिक्स करायचं आहे. हे बॅटर आपलं हे रेडी आहे. तर मी ते ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडच्या काठा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला ब्रेडच्या काठा हव्या असतील तर तुम्ही नाही काढलात तरी चालेल. पण ज्या सरांसाठी आणि मॅडमसाठी मी सँडविच बनवते त्यांना ब्रेडच्या काठा अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी ह्या कट करून घेते. तर ॲव्होकाडो सँडविच तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट करून सांगा. असाच खूप खूप सपोर्ट करत जावा, छान छान कमेंट करत जावा. मला खूप सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर सध्या माझ्याकडे 2 कामं आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी ह्या घरात पण जेवण बनवायचं काम करते. तर बघू शकता मी हे टोस्ट करण्यासाठी हा साचा घेतला आहे, त्याला मी बटर लावलेला आहे, ग्रीस केलेला आहे. ह्याच्यामध्ये जो ब्रेड ठेवणार आहे त्याला पण मी बटर लावलेलं आहे. तर तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला बटर नको असेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल, पण बटरमुळे खूप छान चव येते. तर मी ब्रेडला बटर लावलं आहे. थोडंसं बॅटर काढल्यानंतर मी ह्यामध्ये थोडीशी ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेली आहे आणि आता हे परत व्यवस्थित मिक्स करणार आहे. मिक्स केल्यानंतर हे जे ब्रेडला बटर लावलेलं आहे त्याच्यावर हे आपण ॲव्होकाडोचा केलेला जो बॅटर आहे तो आपण ह्याच्यावर व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेणार आहोत. तर आहे का नाही किती सोपं आणि झटपट ही रेसिपी ॲव्होकाडो सँडविचची. तर ॲव्होकाडो सँडविच खूप हेल्दी असतं, लहान मुलांसाठी चांगलं असतं. तर तुम्ही मुलांना ब्रेकफास्टमध्ये किंवा टिफिनमध्ये ही रेसिपी बनवून देऊ शकता. तर बघा, त्याच्यावर मी पूर्ण ते ॲव्होकाडोचं बॅटर लावल्यानंतर चीज घेतलं आहे आणि चीज ग्रेट करून टाकते, कारण सरांना चीज टाकून सँडविच खूप आवडतं. तर नाश्त्यामध्ये ही रेसिपी ॲव्होकाडो सँडविचची मला खूप इझी वाटते, कारण झटपट होते आणि खूप हेल्दी पण असते. अशा प्रकारे जे दुसरा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला देखील मी बटर लावलं आहे आणि तो ब्रेड त्याच्यावर ठेवून हा आता आपण बेक करणार आहोत. बेक म्हणजे टोस्ट करणार आहोत, सॉरी. तर बघा, टोस्ट करायला
ठेवला आणि तो ब्रेड संपला होता म्हणून नवीन ब्रेडचं पॅकेट उघडलं, कारण मला 3 ते 4 सँडविच बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे हे उघडतच नव्हतं. खूप प्रयत्न केल्यानंतर उघडलं, कैचीनेच कापून टाकलं. त्यानंतर ह्या ब्रेडचे देखील मी कॉर्नर कट केलेत. हे कॉर्नर कट करून आता सेम तसंच करणार आहे मी सँडविच. आधी मी त्याला बटर लावणार आहे, नंतर तो जो बॅटर आहे ॲव्होकाडोचा तो लावणार आहे. तर बघा मी बटर घेतलेलं आहे. बटर लावल्यानंतर जे ॲव्होकाडोचं बॅटर मी बनवलेलं आहे ते मी ह्याच्यात टाकते. तोपर्यंत आपला एक सँडविच टोस्ट होतो आहे मस्तपैकी क्रिस्पी. तुम्हाला जेवढं छान टोस्ट करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता. कोणाला हाफ टोस्ट म्हणजे जास्त टोस्ट केलेलं नाही आवडत, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडेल तसं करू शकता. तर आपलं पहिलं सँडविच हे तयार आहे. तुम्ही बघू शकता पहिलं सँडविच मी काढून घेतलं प्लेटमध्ये आणि आता त्याच्यामध्ये मी दुसरं सँडविच टाकणार आहे. अशीच पटपट आणि झटपट ही रेसिपी होते ॲव्होकाडो सँडविचची. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर दुसऱ्या व्हेजिटेबल्स पण आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, जसं का किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि तुम्हाला आणखीन काय काय हवं असेल त्या पण तुम्ही व्हेजिटेबल ह्याच्यात ॲड करू शकता. उकडलेला कॉर्न टाकल्यावर पण ही रेसिपी अजूनच टेस्टी होते आणि हेल्दी पण राहते. तर अशा प्रकारे मी सगळे सँडविचेस बनवून घेतलेले आहेत. तर सँडविच बनवल्यानंतर हा खूप मोठा टास्क असतो की त्याला हे कट करणं आणि नेमका तो जो गोल गोल फिरणारा कटर असतो का नाही रिंगसारखा, तर तो इकडे खराब झाला आहे, त्याची धार गेली आहे, त्यामुळे मला कैचीनी कापावं लागलं. गरम गरम पहिलं सँडविच मॅडमला दिलं तर मला एक कमेंट आला होता, त्यात त्यांनी कमेंट केला होता की कात्रीने अन्न कापू नये. मला माहिती आहे ताई, तुम्ही बरोबर बोलता, कात्रीने अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, कात्रीने कापू नये. पण माझ्याकडे इथे ऑप्शन नव्हता म्हणून मी कात्रीने कापलेला आहे. तर अशा प्रकारे हे मस्त चीजी टेस्टी दुसरं सँडविच पण तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया, तोपर्यंत बाय बाय.